सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे, वेगवेगळ्या यंत्रणा काम करतायत, त्याच्यावर तपास करतायत, एफआयआर का गरजेचं नाही बघा, आता एडीआर बद्दल तुम्ही ऐकलं असेल, ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट. म्हणजे उद्या जाऊन जर चालता चालता मी पायऱ्यांवरून पडलो आणि मी समजा गेलो, तर माझ्या डोक्याला लागलं होतं का, माझा श्वास कशामुळे संपला, कशामुळे मी मेलो, म्हणजे डोक्याच्या लागल्यामुळे का हार्ट अटॅकमुळे, तसं ऍक्सिडेंट कुठलाही ऍक्सिडेंट असेल तर ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट तिथं करावा लागतो. आता ह्याच्यामध्ये दादांच्या बाबतीत सुद्धा ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला, कारण का तो करावाच लागतो जेव्हा एखादा व्यक्ती तिथं मृत्यू होतो त्यांचा. आता याच्यावर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करत असता तेव्हा तुम्ही क्रिमिनल अँगल कसं बघणार आहात? क्रिमिनल अँगल बघत असताना त्याला एफआयआर लागतो. आता एडीआरच्या अंतर्गत तुम्ही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला तशी डायरेक्ट करता येत नाही, तर त्याला एफआयआर असेल तर तुम्हाला एक कुठेतरी ठोकताळा मिळतो की कसं कुठल्या दिशेने आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि ह्याच्यात जेव्हा आम्ही सीआयडीला भेटलो, आम्ही 24 फेब्रुवारीपर्यंत कुठंच तिथं रिक्वेस्ट केली नव्हती. आम्ही 24 फेब्रुवारी रिक्वेस्ट काय केली, DGCAचा एक रिपोर्ट आला, त्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं की त्या रिपोर्टमध्ये सांगितलं नॉन कंप्लायन्स होता कोणाचा, VSRचा, म्हणजे ते चुकले. आता ते चुकले म्हणजे तिथं आपण एफआयआर करू शकतो, त्या अनुषंगाने आम्ही एफआयआर तिथं करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक ठोकताळा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो आणि त्या दिशेने आपल्याला इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात. कारण सीआयडी जेव्हा विचारायचं ते म्हणायचे AIBचा रिपोर्ट येऊ द्या. आम्ही जेव्हा म्हणायचो की सीबीआयकडे काय झालं, अजून त्यांनी तो स्वीकारला नाही, म्हणजे कुठंच ते इन्व्हेस्टिगेशन तिथं जात नव्हतं. त्यामुळे एफआयआर करणं या विषयासाठी क्रिमिनल अँगलच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं होतं.